जय महाराष्ट्र मित्रांनो, आज माझं काम सायनमध्ये आहे. सायन इज फेमस फॉर सायन फोर्ट, समोसा अँड लेदर मार्केट. सो बघूया आज मी काय काय बघतो. ओके, इज वन ऑफ द टाइप ऑफ रॅम्प्स, ओनली इट सायन, where you can run down to catch the train. It is not there mostly. This is the ticket counter here and exit आहे. इथं एक्झिट असायचं ते आता बंद केलेलं आहे. इथे कंस्ट्रक्शन काम चालू आहे, त्यामुळे कंस्ट्रक्शन काम चालू आहे. हे तिकीट घर, रेल्वेचं तिकीट काढायला. सिटी म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो आहे. इथं काही छोटी कॉलनी दिसते. त्या कॉलनीमधनं मी चालत चाललो आहे सायन फोर्टला. आता 11:30पर्यंत वेळ, 10:15 झालेले, तर तो आपण एक्सप्लोअर करूया सायन फोर्ट. मी त्या लोकेशन पोचलेले सायन फोर्टच्या. इथे एक शाळा आहे, मुंबई पब्लिक स्कूल, त्याच्या शेजारीच आहे सायन फोर्ट. चला बघूया. मी आता शायन किल्ल्याच्या इथं पोचलो आहे. बघू शकता तुम्ही, बरेच जण इथं बसायला आले किंवा खेळायला आलेले. हे अशा काही इथं पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढत आपल्याला वर सायन फोर्ट जे आहे ते बघायला जायचं. हे वर हेरिटेजमध्ये आहे, युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये ह्याला इन्क्लूड केलेलं आहे. कधी आला नसाल तर माझा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल. So good number of trees over here at Sayan Garden. Very well maintained. एवढी चांगली झाडं आहेत. पावसाळ्यात तर अजून मजा येते तसं इथं फिरायला यायला. जवळपास येतात असतात, त्यांना हा चांगलं बघण्यासाठी एरिया आहे, आनंदाचा एरिया आहे. एक्सरसाइज करायला, वॉर्मिंग वॉक करायला, व्हेरी गुड प्लेस. कसं जायचं मग? काय इकडून जायचं का? इथून पाहिल्या त्या तुम्ही इकडचीच बांधव का साहेब? कोळी बांधव इकडची कोळी का? मस्त रस्ता आहे. आता इथून जायचं कसं बघूया. पुढे जाऊन, पुढे गेल्यावर वाट फुटेलच, जायची वाट. शॉर्टकट मी आलो वर जायला. काय म्हणताय साहेब? ते आता बंद करतायत असं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं मला. मला जास्त वेळ लागणार नाही बघायला, पण पक्के ट्रेकर आहेत. पण कधी वेळ आली नव्हती बघायला यायची, आज वेळ जुळला. हे ब्रिटिश काळातलं फोर्ट आहे अशी गुगलवर माहिती आहे. तुम्हाला काही जास्त माहिती असेल सायन फोर्टाची तर मला नक्की कळवा. हे तेव्हा अशी फोर्ट फॉर व्ह्यूइंग अशी बांधलेले गेलेले असायचे, फॉर व्ह्यू ऑफ द सिटी. तर इथून तुम्हाला अख्खी मुंबई बघता येत असेल तेव्हा. आता तर खूप इन्सिडेंट्स झालेले आहेत. बघा तेव्हाच आहे. एक तोफ आहे इथं, तोफ ब्रिटिश काळातली असेल. फॉर व्ह्यू ऑफ सम मुंबई एरिया. आता गजबजलेली मुंबई. हे वळा दिसतं इथून.
लय भारी ना श्रीपाद, आज तुझं नशीब चांगलं आहे. इतके वर्ष तुला बघायला यायचं होतं, आज तुझा टाइम लागला. हे असे सगळ्या खोल्या असतील तेव्हा ज्या व्ह्यू बघायला, गोडाम म्हणा, ते बघा आपल्याला रोड बघायला मिळतोय क्लिअर. तेव्हा एवढी वर्दळ नसेल जेव्हा हा फोर्ट बांधला गेलाय, तेव्हा काय व्ह्यू मिळत असेल टू सी ऑल द मुंबई सिटी. हे लोक येतात इथं, स्वतःचे नाव लिहितात, कोरतात. त्यांना कोण समजून सांगणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. पैकी इथं बसलेलं आहे. माझा आवाज ऐकून जरासं हालचाल करते. ये मुंबई है मुंबई. सायन सायन फोर्ट. चला आता निघायला पाहिजे. त्या वॉचमॅनने मला सांगितलं होतं लवकर या. इथं काय पाणी येत असेल बाबा, मस्त जबरदस्त. हा पण एक वाट आहे वर जायला. हो तिथं जातो जातो सर. तिथून पण वाट आहे. आता 10:30-11 वाजलीत, त्यामुळे बंद करायची वेळ झालेली आहे. किती ते किती चालू असतं साहेब हे? 5:30 ते 11. अच्छा, 3 वाजता परत उघडतंय. 3 ते 7. अच्छा अच्छा. चला धन्यवाद साहेब. हे फ्री आहे, एंट्री आहे इथं. चला ओके, बाय बाय. Information being shared by Archaeological Survey of India. Maintaining of the Sion Fort as a corruption of Marathi word Shiv, making boundary located between the Mumbai and settled island. Since Mumbai was under control of Portuguese, the original built name Sion Fort or small hillcock to watch over surroundings. तर तिथे मी जसं सांगितलं तुम्हाला, हे सगळं वॉच टॉवर असतो इथं सगळं बघायला. इथं सगळी माहिती दिलेली आहे हिंदीमध्ये, मराठीमध्ये. इथं सगळं मेंटेन करतात. हे आपले सगळे भाऊ लोक इथं असतात, चांगलं मेंटेन करतात. गार्डन पण आहे फिरायला. सकाळी 7 ते 11 पर्यंतच उघडं असतं. चला बाय बाय. 11 वाजता बंद म्हणजे बंद करतात. हे आपलं आर्किओलॉजिकल सर्वे डिपार्टमेंटची माहिती. योगाची पण इथं बोर्ड लावलेला आहे, त्याची माहिती.